म्हणतायत की या सरकारचा अंत होत असताना लवकरच बच्चू कडू आमच्यासोबत दिसतो. मला मी मागेही सांगितलं होतं की आता 3 विरोधी पक्षनेते सत्तेत गेले. आता विजय भाऊचं काय गॅरंटी आहे येतील ते पण सत्तेत. ते काय सांगता येतं. एखादा बोला बोला. त्याच्यानं मला काय वाटतं, मला पहिले मी शिवसेनेत बाहेर निघालो 20 वर्ष अगोदर. नारायण राणे शिवसेनेत होते, त्यामुळे या डबल शिवसेनेत. पण मला बाकीच्यांना विचारलं, पण हेच आता दुसऱ्या पक्षात जाणार आहे. म्हणजे काही खरं नसतं राजकारणात, काही खरं नसतं. तुम्हाला कोणी सांगितलं का असं की लवकरच विजय वडेट्टीवार पण वेगळ्या पक्षात जातील? काय सांगता येतं काय? मी सांगतो, तुम्ही अनुभव पाहिले. ह्या 5 वर्षासारखं पक्षांतर 50 वर्षात कधी झालं नाही. एवढ्या मला वाटते याच्यावर तर PhD झाली पाहिजे का राजकारणाचा जो एकंदरीत बदलता चेहरा आहे. तर एक मोठं क्रांतीचं पाऊल टाकलं आहे महाराष्ट्रानं राजकारणात. भाजप नेते पंकजा मुंडे 2 महिन्यापासून रजेवर होते. एक वेगळं ते दौरा करतायत, ते वेगळी भूमिका घेणार किंवा काय, असं आपण कसं बघता या दौऱ्यात? मला वाटतं त्यांची क्षमता आहे, त्यांच्यात ती क्षमता आहे, याच्यात काही मला शंका नाही आहे. आता आमच्या क्षमता आहे, आम्ही स्वतः मेहनत करतो, गावागावात जिल्ह्यात जातो, 350 गुन्हे अंगावर दाखल करून घेतले. जेवढं लढायचं आहे तेवढं लढतो आहे, जेवढं काम करायचं आहे तेवढं करतो आहे. क्षमता नसतानासुद्धा, आमचा बापदादा राजकारणात नसतानासुद्धा आम्ही हे सगळं कामातून सेवेतून उभं केलेलं वलय आहे. हे काही जातीचा आम्हाला तर कधी आम्ही सांगितलं नाही की आम्ही पाटील आहे का तेली आहे का कुंभी आहे का मराठा. आम्ही सेवा हा आमचा पहिला धर्म आहे आणि सेवेशिवाय आम्हाला काही समजत नाही. आणि पंकजाताई नाही, त्यांची किती क्षमता आहे त्यांनी तपासली पाहिजे. आणि स्वतःचे 10-15 आमदार असले तर मग काही हरकत नाही. आम्ही युती करू पंकजाताईसोबत, काय हरकत आहे. पण या सगळ्या दौऱ्यानंतर यश येईल असं वाटतंय कोणाला यश? पंकजा मुंडेंना पुन्हा आता ते कमबॅक होतो. काय होते का, तुम्हाला किती वेळ देत आहे, किती तुम्ही त्याच्यात संघर्ष करताय. कसं आहे, एक दौरा केला पण नंतर काय प्रश्न आहे ना. लोक तर जमा केली, पण लोकांना तुम्हाला कामही द्यावं लागतं, लोकांचे कामं करावंही लागतं. खूप मोठा संघर्ष आहे. म्हणजे इतकं सोपं थोडं असतं. आणि ते जर त्यांनी मनावर घेतलं तर ते करू शकत. जालना येथील गटनेते जरांगे पाटील आहेत ते असं म्हणतात की जोपर्यंत लेखी GR येत नाही आणि आला नाही GR तुम्ही पाण्याचा त्याग देखील करणार आहेत. किचकट झालेला दिसतो. नाही, मला असं वाटते का 2-3 गोष्टी आहे. आरक्षण धनगर समाजाचाही आरक्षणाचे 2-3 समाज आग्रही आहे. एकीकडे धनगर समाज आहे, मराठा समाज आहे, मुस्लिम समाजसुद्धा आहे आणि मातंग समाजसुद्धा म्हणतं का आम्हाला आरक्षणात आता वेगळं आरक्षण द्यावं. या सगळ्या याच्यामध्ये एकंदरीत सगळे जातीचे प्रश्न असल्यामुळं लोकांची त्यामध्ये उग्रता खूप जास्त असतं. आणि हे तपासून घेणं फार महत्त्वाचं. काल मी बोललो आहे की माझ्या वडिलाच्या नावावर मराठा आहे, पण महसुली नोंदमध्ये कुंभी आहे. आणि पंजाबराव देशमुखांनी त्यावेळेस खूप मेहनत केली. त्यांनी सांगितलं का कुंभी लिहिणं सुरू करा. 50मध्ये त्यांनी सांगितलं आणि तेव्हा 60च्या अगोदरच्या पुराव्यामध्ये कुंभी बऱ्यापैकी आमच्याकडे सापडतं. आणि मग कुंभी असणाऱ्यांना OBCचं प्रमाणपत्र दिलं जातं, कुंभी असणाऱ्या. आता याच्यात साधा प्रश्न मला का सुटत नाही मला माहीत नाही का. मराठा हा कुंभीच आहे आणि हे सूर्यप्रकाशा एवढं सत्य असलं तर मला वाटतं शासन निर्णय काढायला काही हरकत नाही. तपासून काढावं, तिला काढायला. कारण आखरी मराठा हा OBC कुंभीमध्ये घ्यावा तर त्याचे काही अभ्यास करणं किंवा तशा पद्धतीचे रिपोर्ट अहवाल आल्यानंतर वेगळा कायदा केल्यापेक्षा एक साधे जर आपण केलं का मराठा हा कुंभी आहे आणि त्याला OBCचं प्रमाणपत्र दिलं तर हा प्रश्न लगेच सॉल्व्ह होऊन जाईल. OBC मधून आरक्षण द्यावं अशी मागणी. आता मला वाटते OBCमधूनच आरक्षण द्यावं. आता जे एकंदरीत विदर्भातले तर सगळे मराठे OBCमध्ये आहेच. आता राहिले फक्त 8 जिल्ह्यातले मराठवाड्यातले. पश्चिम महाराष्ट्रातले 75% मराठे हे OBCमध्ये आहेच. तर 8 जिल्ह्यासाठी विरोध का होतो मला समजत नाही.
आता मराठा हे मुलखाचं नाव आहे. पहिले लोक म्हणायचे का मराठे आले म्हणजे काही फक्त मराठी म्हणजे कुंभी आला असं नाही आहे. त्याच्यात तेली माळी बारी काय म्हणतं वंजारी बंजारी सगळे म्हणजे मराठे, दलितापासून सगळे. तर मराठा हा त्या मुलखाचं नाव आहे. आता त्यामध्ये ते मराठा लिहिणं काही लोकांनी सुरू केलं. त्याच्यानं मला वाटते मराठा ही फक्त एका जातीपुरती व्याख्या करणे काही व्यवस्थित नाही आहे. मराठ्याचं मूळ जर पाहिलं तर ते कुंभीच निघतं. त्याच्यानं ते सूर्यप्रकाश एवढं सत्य असल्यावर त्याचा एवढा वेळ का लागतं हे समजत नाही. ओबीसी नेत्यांचं एक ह्याच्यामध्ये मतप्रवाह आहे. अनेक नेते असं म्हणतात की ऑलरेडी ओबीसीमध्ये खूप